जाऊन झोपा ना. झोपत नाहीये ग मी, विचार करतोय. आत्याबाईंबद्दल विचार करताय ना. मला पण खूप काळजी वाटते त्यांची. आता अमृताचा फोन आला होता. ती पण बोलली आत्याबाईंशी. तिने पण समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नाहीये. काय करायचं, कसं समजावून सांगायचं त्यांना? मला तर काही सुचत नाही. किती वेळेला आणि कशा प्रकारे तिला समजवावं मला काही कळत नाही. काही सुचत नाहीये. सगळीकडे अंधार पसरलाय. आशेचा एक सुद्धा किरण दिसत नाही मला. एक आशा आहे. कोणती? सुगंधा. सुगंधा माझ्याकडे आली होती. ती म्हणाली की ती आत्याबाईंना समजावण्याचा प्रयत्न करेल. सुगंधा म्हणून नाही, सुमित्रा म्हणून. मला वाटतं तिला जर का एकदा संधी दिली तर. काय बोलतेस तू जानकी? या सुगंधाला मी घरातून हाकलून द्यायला निघालो होतो. ती आत्याबाईकडे जाऊन रडली म्हणून ती घरात आहे आणि आता तिचेच उपकार घ्यायचे म्हणजे ती डोक्यावर चढून बसेल आपल्या. आणि आता अचानक तिला आत्याबाईविषयी काळजी का वाटायला लागली आहे? मला हे सगळं मान्य आहे. ती कशी आहे हेही मला चांगलं माहिती. पण जर का ती सुमिताई बनून त्यांना काहीतरी सांगणार असेल आणि सुगंधाचं नाही पण सुमिताईचं त्या जर का काही ऐकणार असतील, आपल्यासाठी चांगलंच आहे. काहीही करून आत्याबाई बऱ्या झालेल्या आपल्याला हव्या. त्यांनी डॉक्टरांकडे जाणं अत्यंत महत्वाचं आहे. मला खरोखरच वाटतं की एकदा तिला संधी द्यायला काही हरकत नाही. अहो अहिल्याताई, तुम्ही तर म्हणाला होतात ना की जानकीताई माझ्या बोलण्याला लगेच भुलेल म्हणून, पण तसं काहीच नाही घडलं. मला तर काय वाटतंय माहितीये का, तिला ना माझा संशय आला असणार आहे. गप ग, असं काही झालं नसेल. तू उगाच हा विचार करते. उलट तिला असंच वाटलं असणार की तू तिची मदत करायला गेली होतीस. अहो असं काही नाही. आता मी आत्याबाईंना सांगून या घरात राहायची परवानगी मिळवली ना, त्याचा राग असणार आहे तिच्या मनात. त्यामुळे तिला वाटत असणार आहे की मी काहीतरी डावच खेळते. पण अहिल्याताई, मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण कशाला मागं लागलोय आत्याबाईंना डॉक्टरांकडे घेऊन जाण्याच्या? कारण कसं आहे, जोपर्यंत आत्याबाईंचं डोसकं फिरलेलं राहते तोपर्यंतच आपल्याला त्यांचा उपयोग आहे ना. उद्या पटकन बऱ्या बिऱ्या झाल्या आणि मला घराबाहेर म्हणलं तर काय करू मी? रस्त्यावर यायची की? सुगंधा, मी तुला जेवढं सांगते ना तू तेवढंच कर. स्वतःचं डोकं चालवू नकोस. तू जर का आत्ता आत्याबाईंना समजावून डॉक्टरांना भेटण्यासाठी तयार केलंस ना, तर सगळे किल्लेदार तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि मग तुला आत्याबाईंना भेटण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. त्यामुळे मी सांगते तेवढंच कर. एक लक्षात ठेव, आपण ना जुगार खेळतोय, त्यामुळे थोडीशी रिस्क ही घ्यावीच लागेल. आणि मी तुला सांगते, जानकी स्वतः तुला आत्याबाईंकडे जाण्यासाठी विनंती करेल. माझे हे शब्द लक्षात ठेव. आत्ता ट्यूबलाईट पेटली बघा माझी. आत्ता कुठं कळलं तुमचा काय डाव आहे. अहिल्याताई, तुम्ही पण ना. आता वाटच बघते मी जानकीची, कधी येते माझ्या विनवण्या करते. असंच माझं ऐकत राहा. मग बघ मी तुला कुठच्या कुठे नेते. जानकी, अगं ये ना, आत ये ना. अगं नाही, ही माझ्याशी आत्याबाईंबद्दल बोलायला आली होती. आत्याबाईंकडे जाण्यासाठी माझ्याकडे परवानगी मागत होती. तिने मला एक उपाय सांगितला जो मला पटलाय. म्हणजे बघ ना,
जर का सुमित्रा आत्याबाईंना डॉक्टरांकडे घेऊन जात असेल तर काय हरकत आहे ना? नाही म्हणजे आत्याबाईंची तब्येत सुधारावी असंच आपल्या सगळ्यांना वाटतंय ना. मग हिचं म्हणणं ऐकूया. मी तुला तेच सांगण्यासाठी घरभर शोधत होते. ते दुसरीकडे कुठे दिसले नाही म्हणून तुमच्याकडे आले तर इथेच होती. सुगंधा, मी तुला हेच सांगायला आले. मी मगाशी जे काही बोलले ते विसरून जा. पण तू आत्याबाईंशी जाऊन बोललीस तर आमची काही हरकत नाहीये. तू जाऊन बोलू शकतेस. जानकी, मला आणि वामनला आत्याबाईंनी दाद दिली नाही. इथे सुगंधाचं काय ऐकणार आहे? तू पण नसते हट्ट करतेस. तिने तिथे जाऊन काही गोंधळ घातला म्हणजे? अहो, मी फक्त काय झालं सुगंधा? तू बोललीस त्यांच्याशी? हो, मी बोलले आत्याबाईंशी. त्यांना समजवलं की तुम्हाला बरं वाटत नाही तर औषध पाणी घेणं गरजेचं आहे ना, आणि घरातले सगळे तुमची खूप काळजी करतात, सगळं सांगितलं त्यांना. आणि शेवटी त्या तयार झाल्या डॉक्टरांना भेटायला. तयार झाल्या त्या? चला, देवच पावला म्हणायचं नाही का? खरंच मी तुला म्हणलं नव्हतं, मला आत्याबाईंची लई काळजी वाटते. त्यांच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. आणि शेवटी काय ग, माझं सांगणं नाही, सुमिताईवरचं त्यांचं प्रेम कामी आलं. सुमिताईला त्या नाही म्हणूच शकत नव्हत्या, नाही का? त्यांना परोपरीने समजवलं की तुमच्या आजारपणामुळं माझा आणि घरातल्या प्रत्येकाचा जीव तिळतिळ तुटतोय. सगळ्यांना तुमची काळजी वाटते. औषधं न घेऊन कसं चालेल? शेवटी जीवची शपथ घातली त्यांना. तेव्हा कुठं तयार झाल्या डॉक्टरांना भेटायला. आता वेळ घालवून चालणार नाहीये. तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करा आणि लवकरात लवकर त्यांना भेटा. हो, मी लगेच डॉक्टरांशी बोलतो. चांगलं झालं, डोक्यावरचं एक ओझं कमी झालं. तुमच्या आत्याबाईंचा आजार बरा होण्यातला नाही, उलट त्यातल्या कॉम्प्लिकेशन्समुळे आत्याबाई जास्त वर्ष जगू शकणार नाही. डॉक्टर साहेब, मी ओळख करून देतो. मी नरसिंह किल्लेदार आणि हा माझा भाऊ वामन किल्लेदार. नाईस टू मीट यू. आमच्या आत्याबाईंच्या केसच्या संदर्भात आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय. ही तिची फाईल आहे, यात सगळं आहे. तिचे रिपोर्ट्स आहेत, औषधं काय काय घेतली आहेत ते सगळं आहे.
मला एक सांगा की गेल्या 8 दिवसात ते असं काही विचित्र किंवा वेगळं वागले आहेत का? म्हणजे मला त्यांची आत्ताची आजाराची स्टेज काय आहे याचा अंदाज येईल. माझी बायको जानकी हिच्याशी माझं लग्न झालेलं तिला आठवत नाही. ती घरातली मोलकरीण आहे असंच तिला वाटतं. अजून एक गोष्ट म्हणजे माझी भाऊजाई सुमित्रा ही काही वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेली. पण तिचं असं म्हणणं आहे की ती अजून जिवंत आहे. ती असंच समजते की सुमित्रा अजून आहे. माझ्या भावाने नंतर दुसरं लग्न केलं. त्या सुगंधालाच ती सुमित्रा समजते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, लहान सहान गोष्टी आहेत, पण म्हणजे जेवायला विसरते, औषधं घेत नाही, चिडचिडेपणा करते. काय करावं काही सुचेनासं झालंय डॉक्टर. ठीक आहे, कुठे आहेत आत्याबाई? आत्ता तिच्या रूम मध्येच आहे. चला आपण सगळेच जण जाऊन पाहूया तिला. आय मीन नको, तुम्ही मला फक्त त्यांच्या खोलीपर्यंत सोडा. मी त्यांच्याशी बोलत असताना शक्यतो मला घरातलं कोणी तिथं नको. ॲब्सोल्युटली फाईन. चला मी तुम्हाला रूम दाखवतो. या इकडे आलोच. आत्याबाई प्रश्नांची उत्तरं नीट देतील ना? मागच्या वेळी त्या डॉक्टरांनी बरेच प्रश्न विचारले होते, तेव्हा वैतागल्या होत्या आत्याबाई. आत्याबाई चेकअपला तयार झाले ना, म्हणजे असं काही होणार नाही. काळजी नको करूस. आणि काय आपण इथे तर्कवितर्क करण्यात काय अर्थ आहे? डॉक्टर आले की कळेल काय ते. या डॉक्टर या. काय झालंय डॉक्टर? म्हणजे आत्याबाईंनी कोऑपरेट केलं ना? तुमच्याशी बोलली का ती? हो, त्यांनी चांगलंच कोऑपरेट केलं. कशी आहे ती? म्हणजे तिच्या तब्येतीबद्दल नेमकं काय सांगता येईल? मी आत्याबाईंचं थरली चेकअप केलंय. त्यातून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्या मी तुमच्याशी नंतर सविस्तर बोलेन. पण त्याआधी एक गोष्ट मला फ्रँकली सांगायची आहे. लेट अस बी व्हेरी क्लिअर अँड वी विल हॅव टू फेस द रियालिटी. आत्याबाईंच्या बाबतीत एक सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल, आणि ते जेवढ्या लवकर आपण स्वीकाराल तेवढं चांगलं आहे. तुमच्या आत्याबाईंचा आजार बरा होण्यातला नाही, उलट त्यातल्या कॉम्प्लिकेशन्समुळे आत्याबाई जास्त वर्ष जगू शकणार नाही. आत्याबाईंना त्रास होईल असं वातावरण शक्यतो निर्माण करू नका. म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं जाईल. आणि ट्रीटमेंट सुरू ठेवा, ती बंद होता कामा नये. आत्याबाईंचा अल्झायमर खूप ॲडव्हान्स स्टेजला गेलाय. तुम्ही मला जे रिपोर्ट दिले त्यामुळे ते स्पष्ट होतच आहे. मी चेकअप करताना माझ्या लक्षात आलं की त्या काहीच लॉजिकली बोलत नाहीयेत. काय असतं, अशा आजारामध्ये पेशंटच्या मेंदूमधील पेशी हळूहळू डिटोरिएट होत जातात. त्या पेशी नष्ट होऊ लागल्या की पेशंट हळूहळू डिसेबल होत जातो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. याच्यावर कुठलंही मेडिकल क्युअर नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल. डॉक्टर, हे एकदम एवढं होण्याचं काही पर्टिक्युलर कारण आहे का? म्हणजे आमच्याकडनं काही चूक झाली आहे का? नाही, तुमची काही चूक नाही. मुळात वय झाल्यावर अल्झायमर होण्याची शक्यता असतेच.
त्यातून जेव्हा तो लक्षात येतो तेव्हा मेंदूतल्या पेशी हळूहळू कमी होण्याची सुरुवात झालेली असते. हा ट्रीटमेंट थोडी उशिरा सुरू झालेली आहे, पण बघूया आपण काय करता येईल. पण डॉक्टर, याच्यावर काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी इलाज असेल. नाही, याच्यावर काहीच इलाज नाही. मला माहिती आहे की तुम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. कारण अल्झायमर या आजाराविषयी आपल्याकडे तेवढा अवेअरनेस नाहीये. मुळात तो डिटेक्ट व्हायलाच खूप वेळ लागतो. तो पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेसच नसतात. तुम्हाला या आत्याबाईंची परिस्थिती समजून घेणं खूप कठीण जात असेल आणि यापुढेही ती जास्तच कठीण होत जाणार आहे. पण तुम्हाला वास्तव स्वीकारावंच लागेल. अर्थात सगळं संपलंय असं मानायचं काहीच कारण नाही. आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की सध्या उपलब्ध असलेले मेडिसिन्स आणि ट्रीटमेंट यामुळे पेशंटचं मेंटल डिटोरेशन रोखता येतं. त्यामुळे तुमच्या हातात अजून काही वर्ष आहेत. ती आत्याबाईंना चांगल्या प्रकारे घालवता येतील असं बघितलं पाहिजे. डॉक्टर, पण आत्याला तिच्या आजाराविषयी काय सांगायचं? रोजच्या व्यवहारात तिच्याशी कसं वागायचं? हे सगळे गैरसमज तिच्या डोक्यातनं कसे काय काढायचे, काय करायचं? तुम्ही असं करा, तुम्ही एकदा माझ्या हॉस्पिटलमध्ये या. तिथल्या काही पेशंट्सची मी तुमची भेट करून देईन. काही इनिशियल स्टेजमध्ये आहेत, काही ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. त्यांना भेटल्यावर तुम्हाला अंदाज येईल. हा, आत्याबाईंना काय सांगायचं, कसं सांगायचं हा निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यावा लागेल. मेडिकली काय करता येईल हे मी तुम्हाला सांगू शकतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलात तर आपल्याला सविस्तर बोलता येईल यावर. पण मी एक डॉक्टर म्हणून नाही तर मित्र म्हणून सांगेन की तुम्ही धीर सोडू नका. आत्याबाईंना त्रास होईल असं वातावरण शक्यतो निर्माण करू नका. म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं जाईल. आणि ट्रीटमेंट सुरू ठेवा, ती बंद होता कामा नये. बापरे, बघावं तेव्हा काहीतरी नवीनच ऐकायला मिळतंय. बरं मला सांग ना, आणखी पुढे काय झालं? हा, हो, फोन ठेवा ना. बरं, मी तुझ्याशी नंतर बोलते का नंतर. बाय बाय बाय. काय झालं? अहो, एक लई वाईट बातमी घेऊन आली आहे मी. वाईट बातमी आहे ना? मग आनंदात काय सांगतेस? बरी आहेस ना? अहो, मी मज बरी आहे. पण आपली ती आजारी पडलेली म्हातारी आहे ना, ती आहे ना गचकणारे लवकरच. तू काय बोलतीये? आणि तुला कोणी सांगितलं हे? डॉक्टरांनी. म्हणजे डॉक्टर समध्या किल्लेदार मंडळींना जमवून ही गोष्ट सांगत होते ना, तेव्हा मी तिथं होते. अरे वा, आता आत्याबाई जाणार ही खरंच गुड न्यूज आहे. हे डॉक्टर आणखी काय म्हणाले? डॉक्टर ना काय काय सांगत होते की आता डॉक्टर म्हणाले की आत्याबाईंना आहे ना की अजिबात काही मानसिक त्रास होऊन चालणार नाही. त्यांचे आता लई कमी दिवस उरलेत. आता त्याच्यामुळं त्यांचं उरलेलं आयुष्य चांगल्या प्रकारे कसं घालवता येईल ना याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. डॉक्टर हे असं म्हणल्यावर सगळ्या किल्लेदारांचे चेहरे असले सुटकी झाले होते ना, तुम्ही पाहिजे होता बघायला. अगं, पण तू पण तिथे होतीस ना, मग तू काय केलंस? मी काय करणार, मी पण माझा बाप मेल्यागत सुटकी चेहरा करून उभी होती. नरसिंह भाऊजींनी बघितलं माझ्याकडं, पण माझा चेहरा तसा झाला होता की ते तरी काय बोलणार. अरे रे, आता आत्याबाई जाणार म्हणजे किल्लेदार परिवाराचा सर्वात मोठा आधार जाणार. काही झालं की आत्याबाई. वाड्याचं हॉटेल करायचंय, आत्याबाई. हॉटेलमध्ये काय काय करायचंय, आत्याबाई. आत्याबाई हे करायचंय, आत्याबाई ते करायचंय.
आत्याबाईंशिवाय पान हलत नव्हतं. सगळं काही आत्याबाई बघायच्या ना. पण आता कसं होणार? पण काय करणार? आता डॉक्टरांनीच सांगितलंय ना, आत्याबाईंचं उरलं सुरलं आयुष्य व्यवस्थित घालवायचं असेल तर किल्लेदारांनीच काहीतरी करायला हवं. आणि आपण त्यांच्या सुना आहोत. त्यामुळे त्यांच्या वाईट काळात त्यांना आपण मदत नाही करणार तर दुसरं कोण करणार? काय